डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटनाचे लिहून आपल्या या देशात प्रशासित केलं होतं, आमच्या आदिवासी समाजाचा जो आरक्षण जाहीर केलं होतं तो आरक्षणाला गालबोट न लागता इतर जे समाज आहे ते आमच्या आरक्षणासाठी व आमच्या समाजाच्या आरक्षणात घुसखोरी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी या तीन तोंडी सरकाराला इतकंच सांगू इच्छितोय की आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला गालबोट न लागता तुम्ही तुमच्या कुठल्या पर्यायाने सरकारने ज्या समाजाला तुम्ही आरक्षणाच्या जे राजकीय आश्वासन देत आहे ते राजकीय आश्वासन तुम्ही बाजूला ठेवून तुमच्या राज्यघटना वेगळी तयार करून आमच्या डॉक्टर या देशाचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना लिहून ज्या प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला कुठलीही गाठबोट न लागता आमच्या आरक्षणाला कुठल्या पद्धतीने याच्यातून दिलं यायला नको यासाठी आमच्या सर्व शिंदखेडा तोंडाच्या आदिवासी समुदायाने आज एक दिवसीय जे रास्ता लोक आंदोलन केलं आहे ते आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही तहसीलदार साहेबांना आणि या तहसीलदार साहेबांच्या वरचे जे प्रशासक असेल त्या प्रशासकाला आम्ही सांगू इच्छितो आणि त्या हरामखोर जो पराडकरांनी पूर्ण महाराष्ट्रात आदिवासींची अवकात काढली त्या पराडकराला म्हणा आदिवासीची अवकात आहे म्हणून तू या आदिवासीच्या आरक्षणासाठी धडपड करतोय हरामखोर. अरे तू रस्त्यावर आदिवासीच्या समोर उतरून बघ, तुझ्या अंगावर कपडे नाही, चिंधे नाही, तर तुझ्या अंगावर कातळे सुद्धा राहू देणार नाही. हा आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजामध्ये आरक्षण होता म्हणून तू रोडावर उतरून आदिवासींच्या आरक्षणासाठी धावपळ करतोय. अरे भीक तू मागतोय आदिवासीकडून, आदिवासींची अवकात आहे म्हणून तू भीक मागतोय. अरे पराडकर, तू या भारतात तू फिरताना कुठे बी दिसेल सर्वात पहिले रवी जाधव तुला फाडून नाही रोडावर फेकला तर या रवी जाधवचं नाव बदलून काढून द्यायचं. या मी पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने ओपन तुला चॅलेंज देतो पराडकर, तू काय आदिवासींची अवकात काढतो. अरे या आदिवासीचा जो सन्मान आहे या देशात इतका सन्मान कोणाचा नाही. म्हणून पराडकर तुला आव्हान करतो की पहिले तू आदिवासींची बराबरी करून दाखव. अरे या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे, कोणी नाही. या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे, त्यानंतर या जाती आली, परजाती आली. या आदिवासी समाजाशी जर तू टक्कर घेशील तर तू जिवंत राहणार नाही. मी तुला आव्हान करतो पराडकर.